कोमल, हा ताई. मी काय म्हणते ताई, मी कपडे भिजवते. तुमचे काही कपडे भिजवायचे आहेत का? नाही नको अगं. तू मोबाईल घेऊन दुकानात गेली होतीस ना? हो ताई. मग काय झाला का दुरुस्त? नाही म्हणजे त्याने बॅटरी बदलून चार्ज करून बघितला तर चार्ज झाला फोन. अच्छा, मग काय बॅटरीच बदलली. हा, पण ते म्हणाले की घरी जाऊन 6 तास चार्ज करून मग फोन ऑन करा. ओके, मग लावलायस ना चार्जिंगला? हो लावलाय. उद्या दादा पण ना खरंच ए काय झालं? जीन धुवायला देतच नव्हते. मी जबरदस्ती घेऊन आले. एकच पॅन्ट लय दिवस घालते ते. ए सावकाश हा. काय ना, जीन्स म्हणजे मुलांची दुसरी गर्लफ्रेंड असते. एक वेळ गर्लफ्रेंडला सोडतील पण जीन्स नाही. हा, म्हणून उदय दादा सोडत नव्हते. बरे, कपडे जरा नीट चेक करून धुवायला टाकत जा. मागच्या वेळी माहितीये ना, आलापचे 500 रुपये भिजले होते. हा, तेच चेक करतेय. आणि काय ग, रात्रीचे कसले कपडे धुताय? उद्या सकाळचे धुवायचे ना? अहो ताई, सगळीच कामं आटपली. काम करायला काहीच नव्हतं. मी म्हंटल कपडे तरी धुवावे. हे बघा, उदय दादाच्या जीन मध्ये काहीतरी आहेच. आयो, काय झालं संध्या? नाही, आई साहेबांचे कपडे विचारायचेच राहिले. कोमलताई, तुम्ही विचारतात का? हो हो, येते ना. ते राहू दे इथंच, मी बघते. बरं. प्राजक्ताताई, सॉरी बर का. नाही, कोमलताईला पटकन काम सांगितलं ना. अगं त्यात काय एवढं, ठीक आहे ना? नाही, तुम्ही आधी हे बघा. म्हणून तर मी कोमलताईला पाठवलं इथून. हा फोटो? हा काय उदय दादाच्या पॅन्ट मध्ये सापडला ना. हा, म्हणजे कदाचित त्यालाच कुठेतरी सापडला असेल हा, म्हणून लगेच खिशात ठेवला आणि मग मला द्यायला विसरला असेल. फोटो सापडला म्हणून खिशात ठेवला, की शोधून काढला आणि मग खिशात ठेवला. बहुतेक उदय दादा आणि कोमलताई. कोमलचा फोटो आणि फॉर्म गायब करण्यामागे उदय होता तर. म्हणजे जुईचा फोटो यांनीच दांडेकर विवाह मंडळात पोचवला तर. उदय आणि आलाप, तुम्ही जसं जुईला या घरात आणण्याचा प्रयत्न करताय ना, तसंच मी सुद्धा कोमलला या घरात आणण्याच्या प्रयत्नातून मागे हटणार नाहीये. हॅलो हॅलो, अरे तुझाच मेल चेक करतोय, ते खरेदी खत दिसत नाही कुठे. बाबा, हो मी आवरलं असतं ना. नको, राहू दे अग. पण बाबा, नेक्स्ट टाइम मी आवरणार हा. कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे, कुणाचे ओझे. वा, मस्त. हॅलो हॅलो बाबा, हो प्लीज प्लीज, एवढ्या रात्री नका ना प्लीज. तू एवढ्या रात्री फोनवर बोलतोस ते चालतंय. बरोबर बोललात बाबा. ए गंधार, बस झाला, आता फोन बंद ठेव. जरा 2 मिनिटं फक्त. गंधार, महत्वाचं बोलायचंय. बरं 1 मिनिट. गंधार, आपण नंतर बोलू. गंधार, ह्याला सांगतोय आपण नंतर बोलू. बाय. हा, आई. तुला माझ्याशी बोलायचंय का? हो, म्हणजे दुपारी दांडेकर बाई आल्यानंतर जे काही घडलं त्याबद्दल बोलायचं. पण मला त्याबद्दल काहीही बोलायचं नाहीये. आई ऐका ना. अगं, इथे आलापचं चांगलं व्हावं म्हणून आपण त्याच्याकरता मुली बघतोय, पण ते त्याला कळतच नाहीये. आणि त्यात त्या विवाह मंडळात जुईचाच फोटो मिळावा. मला तेच तर बोलायचंय. म्हणजे आलाप ज्या जुईच्या मागे मागे करतोय, त्या जुईच्या आई वडिलांनी तिचं नाव विवाह मंडळात नोंदवलंय, हे आलापला का कळत नाही? अगं पण प्राजक्ता, तेच तर बोलतेय बाबा. जर जुईच्या आई बाबांना जुईचं लग्न आलाप बरोबर लावून द्यायचं असतं तर त्यांनी विवाह मंडळात नावच नोंदवलं नसतं ना. हो बाई, हो, हे माझ्या लक्षातच आलं नाही. आई, आपण हेच आलापच्या लक्षात आणून द्यायचे. हा, पण त्याआधी ना त्याच्या डोक्यातून जुईचा विचार काढून टाकला पाहिजे. नाहीतर इथे जुई लग्न करून मोकळी व्हायची आणि आलाप
तिच्याच विचारात राहायचा. हॅलो आई. आई, मला ह्यावर एकच उपाय दिसतोय. आलापचं लग्न करून देणे. अरे तेच प्रयत्न चालू आहेत ना, पण तशी मुलगी मिळायला हवी ना, घराला आणि आलापला सांभाळणारी. हे बघ आई, काय चांगलं काय वाईट हे तुला जास्त कळतं, पण माझ्या नजरेत एक मुलगी आहे जी आपलं घर चांगलं सांभाळू शकते आणि आलापलाही, आणि जी आपल्या समोर पण आहे. कोण? प्राजक्ताच्या मामांची मुलगी कोमल. का तुम्ही आम्हाला इथे सेलिब्रेशन साठी बोलवलंय ना? कसलं सेलिब्रेशन? हो, असं काय करताय? जुईचा फोटो मावशी समोर गेला, आपला प्लॅन सक्सेसफुल झाला, त्याचं सेलिब्रेशन? नाही रे. नाही रे? मग झाले काय? एवढा प्लॅन सक्सेसफुल झालाय तरी पण तुमच्या चेहऱ्यावर आनंदच नाहीये. अरे त्याला कारणही तसंच आहे. आता काय झालं? प्लॅन आपला सक्सेसफुल झालाय पण फायदा प्राजक्ताने घेतलाय. म्हणजे? अरे जुईचा फोटो विवाह मंडळातून समोर आलाय, याचा अर्थ तिच्या घरचे तिच्या लग्नाचा प्रयत्न करतायत असा गैरसमज पसरून दिलाय प्राजक्तानं. काय? हळूहळू. हे एक झालं. एक मिनिट हे एक झालं म्हणजे अजून काय? अरे बाबा, एका बाजूला जुई बद्दलचा गैरसमज वाढत चाललाय आणि दुसऱ्या बाजूला गंधारनं तुझ्यासाठी कोमलचं नाव सुचवलंय. काय दादा हळू. दादाने? हे आत्ता बोलतोय दादा, पण त्याच्या मागे नेमकं कोण हे सांगायला नको. अरे सगळं वाढतच चाललंय. आधीच उल्हास, त्यात फाल्गुन मास. एक मिनिट हे उल्हास फाल्गुन मास यातलं मला काय माहित नाही, पण या सगळ्यांना आपण पॅनिक व्हायची गरज नाहीये. अरे उदय, आज फक्त कोमलचं नाव पुढे आलंय. उद्या तिची आपल्या आलाबरोबर पत्रिका जुळेल, परवा त्यांच्या लग्नाचा मुहूर्त निघेल आणि तू सांग पॅनिक व्हायची गरज नाही. हा, पण या सगळ्यात कोमलला काय वाटतंय? तिच्या मनात हे आहे का? आणि मुळात मावशीला हे सगळं पटतंय का? या सगळ्या गोष्टी पण आल्याच ना. सॉरी मी तुम्हाला डिस्टर्ब करते, मी येऊ का? तुम्ही ऑलरेडी आलाय. थँक्यू. हवेत गरमी वाटली आहे नाही, आणि तुम्ही असं उन्हातानात बसला आहात, म्हंटल सरबत आणावं. काका घ्या ना. मी देतो दादा. थँक्यू. सुपर झालंय, एकदम मस्त आहे. आवडलं ना? उत्तम. अजून एक ग्लास मिळेल? मला माहिती होतं तुम्हाला आवडेल म्हणून मी थोडस जास्तच करून ठेवलंय. आणते. हा, हे बघ, तुझ्या प्रश्नाचं उत्तर तूच दिलंय. म्हणजे उदय, तू म्हणतोस ना मावशीला काय पटतंय काय नाही. हे बघ, हे पटतंय. अरे चांगलीच आहे ही मुलगी, त्यामुळं गंधारनं सुचवलेला ऑप्शन तुझ्या मावशीने नाकारण्याचा प्रश्नच नाही. नाही बाबा, हे बघा, कोमलच्या मनात काय चालू आहे ना ह्याचा विचार आई नक्की कर. हा, ते होईल. ते विवाह मंडळाचं प्रकरण आत्ता जाऊन कुठे आपण सॉल्व्ह केलंय, तर आता हे नवीन कोमल प्रकरण सुरू झालं. कोमल हे प्रकरण नवीन नाहीये दादा, ते खूप आधीच आणलं गेलं होतं तुझ्या मागे लागण्यासाठी. फक्त ते ऍक्टिव्हेट आत्ता झालं. कोमलताई, आवडलं का सगळ्यांना सरबत? हो आवडलं. पण तुम्ही काय शोधताय? ग्लास. ग्लास कशाला? कमी पडलं का? नाही, अजून हवंय. कुणाला? उदय आहेत ना, त्यांना. उदय दादाला शरबत आवडणारच. म्हणजे तुम्ही एवढं चांगलं केलंय ना शरबत, मग आवडणारच ना त्यांना. हो. द्या अजून एक ग्लास द्या त्यांना. तेच तर ना संध्या, ग्लासच सापडत नाहीये. ग्लास तर धुवायला पडलेत. अगं बाई,
धुवायला आहेत का ग्लास? मग मी धुवून घेते. तुम्ही कशाला? मी धुते. थांबा थांबा. नाही 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 संध्या, मी धुते. नाही मी धुते. संध्या मी धुते. तुम्ही ना फक्त फ्रीज मधला सरबताचा जार देता का प्लीज? बरं ठीक आहे. धुवा धुवा. उदय दादांना द्यायचंय ना, धुवा. यांनी बनवलेलं सरबत उदय दादांना आवडते आणि ह्या पण उदय दादासाठी उत्साहाने सरबत घेऊन जात आहेत. उदय दादाच्या पॅन्ट मध्ये यांचा फोटो सापडला. नक्कीच यांची जोडी जमणार असं दिसतंय. तुझा फोटो आई समोर आला, पण तुझ्या घरातले तुझ्यासाठी मुलगा बघतायत, हा गैरसमज झाला आता. आणि त्यामुळे काकूंच्या मनात माझ्याबद्दल अजून राग वाढला असणार. नाही नाही नाही, बघ आपण त्यावर काहीतरी मार्ग काढूया. काय मार्ग काढणार आला? आयडिया बघ, जर जुई आईचा फोन चुकून तुझ्या घरी आला ना, तर आईला सांगा की तुमच्या कुठल्या तरी नातेवाईकाने तुमच्या न कळत तो फोटो विवाह मंडळात दिला. साडीतला फोटो सांग कुठल्या तरी फंक्शन मध्ये काढलं असेल म्हणून. ओके, मग दांडेकर बाईंचं काय करशील? त्यांचं काय? अरे आला त्या सांगतीलच ना की हीच मुलगी तिच्या भावासोबत फोटो घेऊन आली होती. ऐक जुई, जेव्हा दांडेकर बाई सांगतील ना तेव्हाच तेव्हा बघू, पण आता तरी मी जे सांगतोय ते लक्षात ठेव. आला, आपण सगळा गुंता वाढवत जातोय. म्हणजे आला, हे सगळं आपण का लपवतोय आणि आपणच हे सगळं केल्याचं तू आईला का सांगत नाहीयेस? बघ, आत्ताच्या क्षणी आपण केल्याचं कळलं ना तर आईचा राग जास्त वाढेल. आणि तसंही त्यांनी फोन नाही केला तर त्यांच्या मनातला गैरसमज आणि त्यामुळे माझ्याबद्दलचा राग वाढणारच आहे. आला जुई, मला तुझं बोलणं कळतंय, पण बघ जोपर्यंत आई आपलं ऐकून घ्यायला तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला हे असंच करावं लागणार. ठीक आहे. बघ, तू टेन्शन घेऊ नकोस, प्री स्कूल नंतर भेटतो मी तुला. चालेल, ठेवू फोन? ओके. कमाल. काहीतरी कमालच करावी लागेल, तेव्हा कुठे जाऊन आई माझं आणि जुईचं ऐकून घेईल. मी सरबताबद्दल बोलतोय. चल खाली चल. कामात आहात का? हा आहे, पण माझे हात कामात आहेत, कान मोकळेत. तू काय बोलशील ते ऐकू शकतो मी. मी जो विषय बोलणार आहे त्याकरता तुमचं संपूर्ण लक्ष माझ्याकडे हवंय. हा बोल. गंधारने आलापसाठी कोमलचं नाव सुचवलंय, त्याबद्दल थोडस बोलायचं होतं. म्हणजे तुम्हाला काय वाटतं, कोमल आलापसाठी योग्य मुलगी आहे? हीच वेळ आहे हे प्रकरण जरा लांबणीवर टाकायची, म्हणजे जुईला मालतीच्या गुड बुक्स मध्ये जाण्यासाठी वेळ मिळेल. काय हो? हे बघ मालती, आपण आलापसाठी चांगली मुलगी बघतोय, म्हणजे घर सांभाळणारी, त्याला सांभाळणारी. बरोबर बरोबर. कोमल मुलगी चांगलीच आहे, काही शंकाच नाही. पण आपण मुलींच्या बाबतीत काही अपेक्षा ठेवून जशी स्थळं बघतोय तसंच कोमलच्याही मनाचा विचार केला पाहिजे. अगदी बरोबर. हो, कारण काय आयुष्यामध्ये लग्न, आयुष्याचा जोडीदार ह्याबद्दल तिच्याही मनात काही कल्पना असणारच ना, तर तिच्याशी ह्या बाबतीत आपण अगोदर बोललं पाहिजे आणि मग ठरवू काय ते. शेवटी तिचं सुद्धा एक मन आहेच ना ग, त्या मनात सुद्धा जोडीदाराबद्दलच्या काहीतरी कल्पना ह्या निश्चित असणारच. बघ, जेव्हा तिचं मन आपल्याला कळेल तेव्हा आपण आपला डिसिजन घेतला पाहिजे. पण हे सगळं करत असताना एक बाप म्हणून मला असंही वाटतंय की आपण घेतलेला हा डिसिजन हा फक्त आपलाच नसून आपला विश्वासात घेऊन घेतलेला डिसिजन आहे असं असायला हवं. बघ, म्हणजे मला जे वाटलं ते मी तुझ्याशी बोललो, बाकी सगळं तुला चांगलं समजतच. आय जस्ट होप हा प्लॅन वर्क होईल. ए कमॉन यार दाद्या, प्लॅन कोणाचा आहे? आता जुईचा फोटो कसा मावशी समोर मी एकट्याने, आपण सगळ्यांनी रे आणला ना,
अरे खुद ही को कर बुलंद इतना. डेपायला सगळं. तुला तुला कुठे लपू माहित नाही, बघ काहीतरी आता. येऊ का? या 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 या. काय हॅलो. तुम्ही इथे असे? हा ते सरबत खूप चांगलं झालं होतं ना, म्हटलं पुन्हा एकदा जाऊन सांगावं. थँक्यू. पण आता संपलं. संपलं? हो, पण तुम्हाला हवं असेल तर मी परत करून देईन. नाही नाही नाही, काही गरज नाही, ठीक आहे. पण त्याची रेसिपी सांगा आम्हाला, म्हणजे कसं मला कधी हवं असेल तर मला करून घेता येईल ना. तुम्हाला पाहिजे तेव्हा सांगा त्यांना, त्या करून देतील. हा. हो, मी करून देत जाईन. आई आहे का घरी? हो आहे ना. बोलव ना जरा. आईला हाक मारतो. तोपर्यंत बसा ना तुम्ही. नाही नाही बसत नाही, उशीर झाला, एका ठिकाणी जायचंय मला. जरा लवकर बोला. शुअर. पण पाणी तरी घ्याल ना तुम्ही. हो पाणी चालेल, पण थंड सांगा. ओके. कडक खूप वाढलंय. ऍक्च्युली हो. संध्या. आला दादा हाक मारतायत वाटतं. हा काय मग तू जा ना, जाऊन बघ ना त्याला काही हवंय का. तोपर्यंत मी इथे कोमल सोबत थांबतो. ती फाईल त्या दिवशी ठेवली होती ती घ्यायला आले होते, ती मिळेल का? हो एक मिनिट मी चेक करतो. काय आला दादा? संध्या ह्यांच्यासाठी एक ग्लास पाणी घे ना. बरं. थंड आहे ना. हो हो आणतो. आलाप दादा बाहेर असताना पण उदय दादा किचन मध्ये येऊन कोमलताईची तारीफ करतायत, म्हणजे नक्कीच पाणी कुठंतरी मुरतंय. जरा सावकाश, सांभाळू ना. ए संध्या, बाहेर कोणी आलंय का ग? हो दांडेकर मॅडम आल्यात. हो ना, म्हणजे त्या थांबल्यात की गेल्या? त्या पण आहेत आणि तुमच्याकडे बोलायला वेळ पण आहे. माझ्याशी काय बोलणार आहेत त्या, आणि मी काय बोलणार आहे त्यांच्याशी? त्यांच्याशी नाही, तुम्ही कोमलताईशी बोला, म्हणजे त्या बोर होणार नाहीत. अच्छा. हा नाही नाही, या कशाला बोर होतील, मी आहे ना इथे त्यांची सोबत करायला. हा नाही, तुम्ही सोबत करालच, त्यात काही वादच नाही. आई बाबा आलेत. नमस्कार. नमस्कार. बसा ना. नाही नाही बसत नाही, आता आला पण म्हणाला बसा. पण अहो काय लवकर निघायचंय, घाई झाली खूप, एका ठिकाणी जायचंय मला. त्या दिवशीची फाईल ठेवून गेले होते ना, ती न्यायला आले होते. जरा बघा ना. ती फाईल सापडतच नाही. अरे सकाळी इथं टेबलवर होती तर मी उचलून ठेवली आहे. आणतो फाईल. ए संध्या संध्या संध्या, त्या दांडेकर बाई गेल्या की तुम्हाला सांगशील का ग? का तुम्हाला भेटायचं का त्यांना? नाही नाही नाही, मी इथेच बरं आहे. मी त्यांच्याशी गप्पा मारण्यापेक्षा इथे कोमलशी गप्पा मारेन ना, एकटीच आहे इथे मी गप्पा. कोमल काय पापड? हो. वा. हे घ्या. हो बाई, गरज होती ग बाई. आई साहेब नाश्ता. नको आता नाश्ता नको, खूप उशीर झालाय. पुढच्या वेळेला येईन ना तेव्हा नक्की नाश्ता करून जाईल. ही फाईल तुमची. काय मग आला, आवडली का नाही कोणती मुलगी? नाही, त्याला सध्या तरी नाही आवडली कोणी. अच्छा, नाही आवडली का? काही हरकत नाही, आपल्याकडे खूप फाईल आहेत, खूप मुलींचे डेटा आहेत. पुढच्या वेळेला नक्की घेऊन येईन. हा आत्ता जरा घाईते, आत्ता निघते. हा लवकरच भेट. Yes, yes. या. बाबा मी पण निघतो. बर. जस्ट वाचला होता. मालती, काय तुझं वागणं काय जरा मला कळलं नाही ग. हे कुठलं वागणं? हेच आत्ताच, म्हणजे त्या दांडेकर बाईंना मुलगी पसंत नसल्याचं तू स्वतःच सांगितलंस. सरप्राईज झालो मी. मग त्यात सरप्राईज होण्यासारखं काय? नाही, कालपर्यंत विवाह मंडळाचं ऑप्शन तूच सुचवत होती, सांगत होती, आणि आज तूच तो नाकारतेस. सगळ्या गोष्टींचा विचार केल्यावर माझ्या लक्षात आलं की कोमल सारखी मुलगी माझ्या डोळ्यासमोर असताना
मी विवाह मंडळाचं ऑप्शन का बघू? म्हणजे कोमलचा ऑप्शन तू फायनल केलास? नाही हो, असं कसं फायनल करीन? यात तुमचं म्हणणं मला पटलं की आपण आलापसाठी जरी कोमलचा विचार करत असलो तरी कोमलच्या मनात नक्की काय हे जाणून घ्यायला हवं. एक मिनिट हा. आलाप काय झालं? अगं बाईकची चावी सापडत नाहीये. अरे ही काय बाईकलाच लावलीयस? सॉरी, विसरलोच. बस तुला घरी सोडतो. आलाप काय झालंय? नाही काही नाही, बस ना.